मित्रांनो, आपल्याला संत पॉल जेव्हा एफेससला जातो, ते टर्कीमध्ये आहे हे ठिकाण, आणि त्यावेळेला ते फार गाजलेलं असं शहर होतं, अगदी प्रसिद्ध असं. आणि तिथं अपोलो हा जी ख्रिस्ती चर्च स्थापन झालं होतं त्या भागात, त्याची देखभाल करत होता. अपोलो आपल्याला माहिती आहे की तो यहुदी होता आणि मग तो ख्रिस्ती झाला, आणि त्याला जुना करार नीट माहिती होता, म्हणून त्याला ख्रिस्त कसा समजून सांगायचा हे चांगल्यापैकी माहिती होतं. झालं काय की पॉल जेव्हा एफेससला येतो, तेथे पॉल त्या लोकांना अगदी डायरेक्टली प्रश्न विचारतो. प्रश्न असा विचारतो की तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का? तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का? फार सुंदर असं अगदी प्रत्यक्षपणे त्याने टेस्ट घेतली, परीक्षा घेतली की तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का? आणि ही लोक आ उघडतात, आम्हाला नाही माहिती कोण आहे हा, काय आहे हे. मग तुमचा बाप्तिस्मा झाला नाही, मग तो योहान बाप्तिस्ता होता, त्याच्याविषयी आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला पण तसाच बाप्तिस्मा योहान बाप्तिस्ताचा वगैरे ते बोलायला लागले. तेव्हा पॉल त्यांना सांगतो, नाही, तुम्ही विश्वास ठेवला असं तुम्हाला वाटते, श्रद्धा ठेवली तुम्ही, पण मूलभूत जे व्हायला पाहिजे जीवनामध्ये ते झालं का? झालं का? असा हा प्रश्न डायरेक्टली संत पॉल त्या लोकांना विचारतो, आणि लोक गोंधळून जातात. मला वाटतं ही स्थिती आपल्यापैकी बऱ्याच जणांची असते. हो, मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे. कुठल्या धर्माचा आहे? ख्रिस्ती आहे एवढं सांगितलं का आपण? पण पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये आला नसेल, कारण ख्रिस्ती आहे म्हणजे बाप्तिस्मा व्हायला पाहिजे, बाप्तिस्मा झाला म्हणजे पवित्र आत्मा आपण स्वीकारला पाहिजे. आणि मी ख्रिस्ती आहे, बाप्तिस्मा बऱ्याच जणांचा आपण अगदी लहान बालकं असताना झालेला आहे, त्यामुळे आपल्याला हे ठाऊक नसते. हा पॉलचा प्रश्न आपल्याला लागू आहे की तुम्ही स्वतःला ख्रिस्ती समजता, परंतु तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का? आणि मिळाला नसेल तर मग तुम्हाला ख्रिस्त कसा समजणार? कारण ख्रिस्त संपूर्णपणे समजण्यासाठी, म्हणजे नुसतं डोक्याने नाही, परंतु ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी नक्की ख्रिस्त कोण आहे ह्याचा आपल्याला पर्सनल, व्यक्तिगत ओळख असली पाहिजे. त्याला आपण भेटलेलो असलो पाहिजेत ख्रिस्ताला. पण पवित्र आत्माच जर आमच्यामध्ये आला नसेल, ती ही भेट कोण घालून देणार आपल्याला? आणि आपल्याला सत्य परिस्थिती कोण सांगणार की बाबा तुम्ही पवित्र आत्मा स्वीकारलेला आहे? नाहीतर मग आपण जीवन जगू ते ह्या जगाचं जीवन जगायला लागू. आणि जगामध्ये तुम्हाला माहिती आहे कुठली बुद्धी दिली जाते आपल्याला. जग हे चालवणारा सैतान असतो, आणि आपण त्याला जर का बळी पडलो, पवित्र आत्म्याठाई, ज्याला स्पिरिच्युअल लाईफ म्हणतात. स्पिरिच्युअल लाईफ हा शब्द होली स्पिरिटमधून येतो. मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला सांगतो की पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचं जीवन म्हणजे खरं जीवन असते, आध्यात्मिक जीवन असते. अध्यात्म आणि पवित्र आत्मा म्हणजे कुठली नुसती वस्तू नाही. मिळाली आहे का? मिळाली आहे, खिशात आहे, माझ्या कपाटात ठेवली आहे मी. नाही, वस्तू नाही ती. पवित्र आत्मा कुठली एक फक्त शक्ती नाही, तो परमेश्वर आहे. एकच परमेश्वर, 3 जणांचा,
त्याच्यातला तिसरा जण पवित्र आत्मा आहे. तो व्यक्ती आहे, तो परमेश्वर आहे. आपण माणसं आहोत, आपल्याला किती खबरदारी घ्यायला लागते. माझा फोटो कसा येईल, मी कसा दिसेन, कशी दिसेन, मी कशी होतो, कसा होतो, माझी वैशिष्ट्य काय आहेत. आणि मग शिकल्या सवरल्यानंतर आपण स्वतःच्या नावाभोवती कितीतरी काय करत असतो. हे सगळं कशाचं लक्षण आहे? तर मी एक कोणीतरी व्यक्ती आहे. चुकीने जर का मी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांचं नाव बोललो, ती सांगते, तो सांगतो, नाही मी तो नाही, मी ती नाही, मी अमुक आहे. तर त्याप्रमाणे पवित्र आत्मासुद्धा एक व्यक्ती आहे, देव आहे. ती शक्ती असेल, पण कशी शक्ती आहे? जगातली शक्ती नाही ती, किंवा वस्तूमध्ये एखाद्या शक्ती असते टेक्नॉलॉजीच्या, तशी नाही ती. तो एक परमेश्वरामधील त्रैक्याचा भाग आहे. तो भाग म्हणजे 1/3 असं नाही, संपूर्णपणे परमेश्वर, संपूर्ण. कारण देव एकच आहे. हे सत्य आपण खूप समजून घेतलं पाहिजे. कारण पॉलने त्या एफेसिस इथल्या लोकांना हा प्रश्न विचारून त्याला वाटत होतं तसंच उत्तर मिळालं की ते अनेक वर्ष ख्रिस्ती झाले होते, पण काय कशासाठी ख्रिस्ती, कोण ख्रिस्त, काय असायला पाहिजे, काय नाही माहिती. आपलीसुद्धा तशी गत होऊ शकते. दुसरा मुद्दा सांगतो की पवित्र आत्मा हा आपल्यामध्ये येतो. आपण पहिलं बघू, हे चित्र बघा. या चित्रामध्ये आपली आई मरिया ही आसनास्थ होऊन मध्यभागी बसलेली आहे आणि तिच्या बाजूला हे शिष्य आहेत. 12 शिष्य तिथं आहेत. आणि हे शिष्य जे आहेत 12, हे कोणाकडे बघतात? ते एकमेकांकडे बघत नाहीत. ते सर्वजण एका दिशेने बघतात, देवाच्या दिशेने, पवित्र आत्म्याच्या दिशेने. आणि मरिया जणू काही त्यांना एकत्र ठेवत आहे. आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायला लागेल की पवित्र आत्मा हा व्यक्तीच्या खाजगी जीवनासाठी दिलेला नसतो. आपणामध्ये परमेश्वर, साक्षात परमेश्वर जेव्हा पवित्र आत्म्याद्वारे येतो, तेव्हा ती माझ्या जीवनाला एक समृद्ध करणारी खाजगी अशी भेटवस्तू दिलेली नाही. पवित्र आत्मा हा सगळ्यांना एकत्रित आणणारा आत्मा आहे. कारण ते जेव्हा एकत्र जमले होते तेव्हा अग्निरूपाने पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. हे फार महत्त्वाचं असं वाक्य आहे की ते एकत्र जमले असताना एक जण कुठे कोणाच्या ज्याच्या त्याच्या घरात बसला होता, किंवा ज्याच्या त्याच्या खोलीत बसला होता, किंवा एक जण ज्याच्या त्याच्या कामात होता, नाही. एकत्र आले तेव्हा त्यांच्यावर अग्निरूपाने पवित्र आत्म्याचं आगमन झालं. म्हणजे आपणाला समुदायाची फार गरज आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ख्रिस्ती असणं म्हणजे एकटा किंवा एकटी असणं कधीच नसते. माझ्याबरोबर माझं संपूर्ण चर्च असते, माझ्याबरोबर माझी संपूर्ण कम्युनिटी असते, माझ्याबरोबर
संपूर्ण माझं कुटुंब असते. ही आपली खरी ओळख आहे ख्रिस्ती लोकांची. आणि म्हणून ख्रिस्ती माणसाला कम्युनिटीची अत्यंत गरज असते. कारण कम्युनिटी असेल तरच माणूस खऱ्या अर्थाने ख्रिस्ती असतो. आणि ह्या चित्रामध्ये तुम्ही नमूद करून घ्या की हे जमलेले शिष्य एकमेकांशी बोलत नव्हते, एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत नव्हते, एकमेकांची खबरबात घेत नव्हते. ते सर्वजण एक कम्युनिटी म्हणून ते कोणाचं ऐकत होते बघा? ते पवित्र आत्म्याचे ऐकत होते. आपण सगळ्यांनी एकत्र यायचं असते. देवळात जमतो आपण एकत्र, पण आपल्याला जास्त कधी कधी ओढ असते ती ह्याला भेटायचं आहे, त्याला बघाय, मग मी कशी दिसेन, मी कसा दिसेन, तयार कसं झालं पाहिजे. हे ओके चालते, चांगला पोशाख करून आपण आलं पाहिजे देवळामध्ये, पण विचारायचं हेतू काय माझा? दुसऱ्यांना मी दिसावी, दुसऱ्यांना मी दिसावा, दुसऱ्यांशी माझी भेट व्हावी, दुसऱ्यांशी मला खबरबात घेता यावी, बघता यावं, बोलता यावं. आता हे सुद्धा प्रार्थना झाल्यावर किंवा प्रार्थनेच्या अगोदर चालेल, परंतु देवळात आल्यानंतर आपण एकत्र असतो तेव्हा या चित्रामध्ये जसे मरियेच्या भोवती आसनस्थ झालेले 12 प्रेषित आपण बघतो, तसं आपण असायला पाहिजे. कारण आपल्याला ख्रिस्ती करणारा हा आपली इच्छा आहे म्हणून नाही आपण ख्रिस्ती होत. मला वाटत होतं ख्रिस्ती होण्याचं म्हणून नाही, ती आपली इच्छा दाखवल्यानंतर दुसरं सगळं काही परमेश्वर करत असतो. आणि म्हणून आपण जेव्हा ख्रिस्त सभेचा भाग बनतो तेव्हा आपला हा एकोपा, आपलं हे एकत्रित असणं, कम्युनिटीत असणं, हे जणू काही आपल्या एकमेकांवर जे प्रेम आहे त्याच्यामुळे पहिलं होत नाही, किंवा आपल्याला एकमेकांमध्ये इंटरेस्ट आहे, आपण एकमेकांशी चांगले वागून घेऊ शकतो. कधी कधी देवळामध्ये असं पण असते की आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही, मग त्याच्यापासून आपण दूर जाऊन बसतो किंवा त्याच्यापासून आपण तोंड लपवतो, त्याच्या तोंडावर तोंड पडू देत नाही. नाही, हे पवित्र आत्म्याचा आल्याची ही लक्षणं नसतात अशी. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकच श्वासोश्वास घेतला पाहिजे. देवळात जातो आपण एकत्र जेव्हा असतो, आणि देवळातलीच नाही गोष्ट, आपण शारीरिकदृष्ट्या एकत्र असो नसो, पण आपण एकच आहोत, एकच ख्रिस्ताचं शरीर आहोत. कोण करते हे आपल्याला एक शरीर? निरनिराळ्या व्यक्तींना एकत्र घेऊन आपण जरी स्वतःहून तिथं गेलो, जमलो, तरी शेवटी आपणाला एकत्र करणारा हा पवित्र आत्मा असतो. आणि म्हणून ह्या चित्रामध्ये तुम्ही जे बघता की ऐक्य हे फार महत्त्वाचं आहे. ऐक्य म्हणजे सगळ्यांनी एकाच वेळेला डोकं खाजवायला पाहिजे म्हणा, किंवा सगळ्यांनी एकाच वेळा जांभाई द्यायला पाहिजे म्हणा, त्याला ऐक्य नाही म्हणत. किंवा सगळ्यांनी एकच ड्रेस केला पाहिजे, एकच पोशाख, एकाच रंगाचा पोशाख करून आला पाहिजे. हो, आमची एकी आहे, आम्ही बघा सगळ्यांनी एकाच प्रकारच्या साड्या नेसल्यात, आम्ही बघा सगळ्या पुरुषांनी एकच प्रकारचा ड्रेस केलेला आहे. हे थोडंसं जगामध्ये चालते, पण हे ऐक्याचं प्रतीक आहेच असं नाही. नवरा आणि बायको एकाच कलरचा ड्रेस घालतील तेव्हाच ते एकत्र आहेत असं कोणी म्हणणार नाही. ऐक्य इंग्लिशमध्ये आपण म्हणतो युनिटी इज नॉट युनिफॉर्मिटी. युनिटी इज नॉट युनिफॉर्मिटी. युनिफॉर्म केल्यावरच युनिटी तयार होते, हे खोटं आहे.
आणि म्हणून पवित्र आत्मा हा जो आपल्याला ख्रिस्ती जीवन ज्याने त्याने जिने तिने निरनिराळ्या प्रकारे जगायचं असते. कसं निरनिराळ्या प्रकारे? तर एकच आत्मा सगळ्यांमध्ये प्रेरित असतो, परंतु कोण काही हे करतो, कोण काही ते करतो. अशा प्रकारे आपण निरनिराळ्या समाजाला मदत होईल, समाज बांधला जाईल, समाज पुढे जात जाईल, त्याच्यासाठी प्रत्येकाने निरनिराळं काहीतरी हातात घ्यायचं असते. कसं? तर कोणी चर्चचं हे काम करील, कोणी चर्चमध्ये ते काम करील, किंवा कोणी गाव गटामध्ये समूहामध्ये हे करील, कोणी ते करील. गावामध्ये सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे व्यवसाय असलेली माणसं असतात, पण गाव एकत्र असू शकतो. सगळ्यांनी एकच पेशा केला पाहिजे असं काही नसते. आणि तिसरी गोष्ट, आपण एकत्र येण्याचं कारण हे आपण सगळ्यांनी आपापलं मिशन हाती घ्यायला पाहिजे. कारण शुभवार्ता, येशूची सुवार्ता ही आपल्याला दुसऱ्यांना वाटून घेण्यासाठी दिलेली अशी ही शुभवार्ता आहे. परमेश्वराचा शब्द मी ऐकतो आणि तो माझ्याच पुरता ठेवायचा असं नाही, तर तो आपण दुसऱ्यांना वाटत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी पवित्र आत्म्याचं येणं आणि आला आहे की नाही तो आपल्यामध्ये, हे कशावरून दिसेल? तर जेव्हा आपण ख्रिस्ती लोक असं जीवन जगतो की आपल्या उदाहरणाने, आपल्या कृतीने आपण लोकांना असं दाखवून देतो की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आला आहे, मी खाजगी व्यक्ती राहिलेली नाही, मी सगळ्यांना मदत करीन, विशेष करून अडल्यांना मदत करीन, मी लोकांच्या मदतीसाठी धावेन. आणि मी जेव्हा माझं स्वतःचं भलं करत असतो तेव्हा मी दुसऱ्यांचं पण चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला आज तुम्ही ह्या आठवड्यामध्ये 9 दिवसामध्ये 9 विषय घेतलेले आहेत. पवित्र आत्म्याच्या 7 देणग्या ह्यावर तुम्ही सखोल चिंतन रोज निरनिराळ्या व्यक्तींकडून ऐकत होतात. मी असं सांगेन की हा जो शहाणपणाचा आत्मा आहे, शहाणपण म्हणजे परमेश्वराला सांगणं, आम्हाला तुझा शोध घेण्यासाठी प्रेरणा दे आणि तू खरा कोण आहेस हे आम्हाला दाखव, अशासाठी की आम्ही तुझी इच्छा नेहमी प्रमाण मानावी आणि आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तू आल्यानंतर आम्ही एक हार्मनी ज्याला आपण म्हणतो, समन्वय ज्याला आपण म्हणतो, त्या समन्वयामध्ये आपण सगळ्यांनी राहायचं. दुसरी जी देणगी आहे ती समजूतदारपणा. ही पवित्र आत्म्याची देणगी आहे. समजूतदारपणा म्हणजे परमेश्वराला आपण सांगतो, हे पवित्र आत्म्या, मला तू समजूतदारपणा दे, माझं मन तू विशाल कर, व्यापक कर, की मला सगळ्या गोष्टी नाही परंतु सगळ्या व्यक्ती समजायला लागतील, समजून कसं घेता येईल मला त्यांना, आणि मग मी त्यांच्यावर प्रेम कसं करू शकेन, प्रीती कशी करू शकेन, आणि जास्त करून मी सत्यावर कशी प्रीती करीन. आपली श्रद्धा जी आहे ती सत्यावर उभारलेली श्रद्धा आहे, ती मला कशी समजून घेता येईल. हा समजूतदारपणाचा आत्मा आपण मागूया. तिसरी गोष्ट की हा चांगला सल्ला देणारा आत्मा आहे. आपण ती देणगी मागू परमेश्वराकडे की आम्हाला मार्गदर्शन कर. सल्ला दे म्हणजे आम्हाला मार्गदर्शन कर.
तुझ्या मार्गात चालण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर आणि तुझी इच्छा आम्ही कधीकधी जरी आम्हाला कठीण वाटली तरी धैर्याने ती करण्यासाठी आपण मग चौथी गोष्ट म्हणजे स्ट्रेंग्थ मागतो. आपल्याला जणू काही परिस्थिती प्रतिकूल असते, परिस्थिती फार कठीण वाटते. अशा वेळेला आपण परमेश्वराला सांगू की आम्हाला फॉर्टिट्यूड दे, म्हणजे आम्हाला तग धरून राहण्यासाठी मदत कर. कारण आपला शत्रू सैतान हा आपल्याला मोहात पाडण्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो. विशेष करून एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा पवित्र आत्मा येतो, म्हणजे एखादी व्यक्ती अध्यात्म बनते, जणू काही आध्यात्मिक बनते आणि मग तसं चांगलं जीवन पवित्र आत्म्याठायी जीवन जगायला लागते, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सैतान जास्त सक्रिय असतो. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला आतमध्ये शिरण्यासाठी सैतानाचे सगळे प्रयत्न चालू असतात, सगळे मोहपाश चालू असतात. आणि अशा वेळेला आपण परमेश्वराकडे एक चिकाटी धरून ठेवण्यासाठी देणगी मागितली पाहिजे आणि आपल्याला एकनिष्ठ ठेव, आपल्याला त्याच्यावर भरवसा ठेवणारे, त्याच्यावर ट्रस्ट ठेवणारे असं आम्हाला शिकव. त्याच्यानंतर आपण देणगी पवित्र आत्म्याची आपल्याला मिळते ती म्हणजे ज्ञानाची. ज्ञान की काय ज्ञान? सर्वात प्रथम चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यातील फरक जाणण्याचं आम्हाला ज्ञान दे. अंधार काय आणि प्रकाश काय ह्याच्यातील फरक जाणण्याचं आम्हाला ज्ञान दे. खरं काय आणि खोटं काय ह्याच्यातील फरक जाणण्याचं आम्हाला ज्ञान दे. अशा प्रकारे दोन विरोधी गोष्टीमधील, कारण एका बाजूला देव आपल्याला बोलावत असतो, दुसऱ्या बाजूला जग आपल्याला बोलावत असते. जग म्हणजे जगातील आत्मा. आत्मे खूप आहेत, आत्मे खूप आहेत. आपण मागायचा तो पवित्र आत्मा मागायचा. खूप आत्मे आहेत. संत जॉन त्याच्या बोधपत्रामध्ये आपल्याला आठवण करून सांगतो की पारख करा आणि भलत्याच आत्म्याच्या पाठीमागे लागू नका. आहेत त्याच्यासाठी आपण ज्ञान मागितलं पाहिजे. जगातील ज्ञान नाही तर स्वर्गातील परमेश्वराचं ज्ञान, की ज्यामुळे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बरं वाईट, चांगलं वाईट वगैरे ह्याच्यातील फरक कळायला लागेल. आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मी चांगली कशी व्यक्ती होईन, मी चांगला कसा होईन हे आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण पायेटी ज्याला आपण म्हणतो, की आमच्यामध्ये एक भक्तिभाव निर्माण कर, ओढ निर्माण कर. प्रार्थनेची ओढ दे आम्हाला. चांगल्या माणसांची संगत धरण्याची आम्हाला ओढ दे. आम्हाला नेहमी त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्यासाठी, अडलेल्या माणसासाठी काहीतरी मदत म्हणून, भले मला खूप त्रास झाला तरी मी जाऊन त्या माणसाला, त्या माणसाकडे आकर्षित होऊ शकते आणि त्याला मदत करू शकते. अशा प्रकारची ही देणगी आपण मागायला पाहिजे. असं की नॉट जस्ट पार्ट ऑफ मी, माझा एक शरीराचा कुठला भाग नाही, तर संपूर्ण माझा जीव हा परमेश्वराच्या जणू काही आकर्षणाने भरून गेला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट की मला तुझी भीती दाखव. भीती म्हणजे देवाला काय घाबरायचं आहे असं नाही ते, परंतु भीती म्हणजे आदर. मला परमेश्वर सगळीकडे असतो, इथेच आहे आणि तिथेच आहे असं नाही. देवळात जातो आपण त्याप्रमाणे
बरेचसे आपण बहुतेक सर्वच अगदी चांगल्या प्रकारे वागतो, कारण आपल्याला माहिती आहे की तिथे परमेश्वर आहे. पण परमेश्वर फक्त देवळातच असतं असं नाही, तो देवळात जरूर असतो. कारण पवित्र साक्रामेंत आहे, प्रभू तिथं अगदी साक्षात हजर आहे. परंतु परमेश्वर सगळीकडे असतो. आपण दार बंद करून खोलीत असतो तेव्हासुद्धा परमेश्वर असतो. असं काही नाही दार लावलं म्हणजे तिथे परमेश्वराला आपण येऊ नाही देणार. परमेश्वर सगळीकडे असतो. चराचर सृष्टीत परमेश्वर भरलेला आहे. आणि म्हणून आपण नेहमी नीट वागलं पाहिजे. नुसतं फक्त देवळात गेल्यावरच किंवा दुसऱ्यांच्या समोर असल्यावरच नाही, तर घरामध्ये, दारामध्ये, प्रवास करताना, मार्केटमध्ये, सगळीकडे आपण देवाची भीती बाळगून, जणू काही देवाचा आदर राखून आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. खूप बोलण्यासारखं आहे. पवित्र आत्मा म्हणजे पाण्याची त्याला उपमा दिलेली आहे. प्रभू येशूने जेव्हा म्हटलं की तुमच्या प्रत्येकात पवित्र आत्मा जेव्हा येईल तेव्हा तुमच्या शरीरातून, तुमच्या जीवनातून जणू काही पाण्याचे जसे झरे वाहू लागतात तसे झरे वाहायला लागतील. अर्थ काय होता त्याचा, की पाण्याची उपमा का दिली आहे? तर बघा ना, पाणी हे पावसाच्या रूपाने आकाशातून पडते. पवित्र आत्मा परमेश्वराकडून येतो म्हणून पाणी म्हणजे एकदा ते जमिनीवर पडल्यानंतर जर का तिथं सफरचंदाचं झाड असेल तर त्या सफरचंदाच्या झाडाला टवटवी येऊन चांगली सफरचंद येतात. पण तिथं त्याच्याच बाजूला पेरूचं झाड असेल तर त्याला पेरू येणार. त्याच्या बाजूला चिकूचं झाड असेल तर त्याला चिकू येणार. पाणी एकच, पण त्याचे परिणाम अशा निरनिराळ्या प्रकारचे असतात. तर अशा प्रकारे पवित्र आत्मा समजून घेण्यासाठी अनेक चिन्ह आपल्यापुढे ठेवलेली आहेत. शिकायचं की नक्की पारख करून पवित्र आत्मा माझ्यात आहे का? कारण नुसतं ख्रिस्ती झालेलो आहे, मी देवळात जाते, मी सगळ्या आज्ञा पाळते, मी जे काही थोडंफार करायला लागते ते मी करते, सगळे साक्रामेंत मी घेऊन झालेलं आहे, नाही. तेवढंच नाही, तर पहिला मूलभूत म्हणजे पवित्र आत्मा. परमेश्वर 3 जणातला तिसरा जण माझ्यामध्ये घेतला म्हणजे संपूर्ण परमेश्वर माझ्यामध्ये येतो. मग ख्रिस्त कोण आहे मला कळायला लागते, मग परमपिता कोण आहे मला कळायला लागते. ह्या पवित्र आत्म्याचा सोहळा, महासोहळा आज आपण साजरा केलेला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला हॅपी पेंटिकॉस्ट, जसं आपण म्हणतो हॅपी ख्रिसमस आणि हॅपी ईस्टर, तसा हॅपी पेंटिकॉस्ट फार महत्त्वाचा असा ख्रिस्त सभेतील मोठा सण आहे. आणि हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे ह्याचा जास्त अभिमान बाळगा. माझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती ज्ञान आहे, मी किती फेमस आहे, मी किती टॅलेंटेड माणूस आहे, हे सगळं फुशारक्या मारायच्या गोष्टी असू शकतात. परंतु माझ्यात पवित्र आत्मा आला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं असं आपण मानलं पाहिजे. आणि आला असेल तरच, कारण आला असेल तर त्याची फळं पण दिसून येत असतात, ती पण दिसली पाहिजेत. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना परत एकदा हॅपी पेंटिकॉस्ट हा सण ह्याच्या शुभेच्छा देतो.